कुणी आवडलं? आरोपींना त्या दिवशी आपले दिघे साहेब आहेत आणि अच्छा. स्वरूप रेंगडे आहे. दोघांनी पण ऍक्च्युअल जागेवर एकदम अंधारामध्ये आणि एकदम हिली एरिया असून सुद्धा त्यांना पकडलेलं आहे. तर तुम्ही त्यांना एकदा विचारा त्यांनी म्हणजे कसे आरोपी कसं पकडले आणि पकडले कसं शिताफीने? पकडलं शिताफीने. आणि जंगलात एखादा सपाट नसून उंच सखल भागात एखादा आरोपी पकडायचा त्याला किती मेहनत लागते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकायचं. दिघे सर, खूप खूप अभिनंदन. साहेब नमस्कार. कसं झालं त्या दिवशी? म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन कळली तर जळतंय. सर काय झालं, आपले माणिकडो केंद्रात ड्युटी होती आमची. बिबटे वन तराला जाणार होते व बिबटे गेल्यानंतर आम्ही बोललो का वारंवार वनवेच्या घटना घडतात, आपण आता इकडे राऊंडला आलेलो आहे, तर आपण खामगाव वन क्षेत्र कंपार्टमेंट 84चा राऊंड मारून जाऊ. तर आम्ही राऊंड मारायला जाताना आमच्याबरोबर आमचे वनमजूर होते, वनरक्षक स्वरूप रेंगडे होते, कीर्ती चितमलकर होत्या. तर आम्ही बोललो खिंडीच्या पाठीमागपर्यंत राऊंड मारू. तर तिथं आम्ही 10 मिनटं थांबलो. तर काय झालं, 7:30च्या दरम्यान पठारावरती सर वनवा पेटवल्यानंतर मी आमचे वनमजूर ब्लोअर बोलवल्या, बाकीच्या लोकांना आवाहन केलं. केंद्रातून 2 आमचे फायर वॉचर आले, तिथला फायर वॉचर आम्ही ती टीम लावली. आणि परत दुसऱ्यांना आवाहन म्हणलं, जर वनवा वाढला तर आपल्याला थोडं खाली थांबलं पाहिजे बाउंड्रीपाशी, लोकांना बोलवता येतं. समजा आपणच जर वर गेलो तर मग वनवा हे होत नाही. तर एक 5-10 मिनटातच दुसरीकडे 100 मीटर वनवा लागला. त्याच्यानंतर लगेच 5 मिनटात 100 मीटर वनवा लागला. मग आम्ही अलर्ट झालो, म्हणलं 2 ठिकाणी वनवा लागतोय, आरोपी पुढं वनवा पेटवत चाललेत. दिसत होते का आरोपी? हो, नाही आरोपी दिसत नव्हते, वनवा दिसत होता सर. म्हणजे इथं पेटवलं का पुढं दुसरं वनवा दिसत? हा, 100 मीटरवरती काय व्हायचं, थोडा असा दिवा पेटल्यासारखं व्हायचं. आणि या अलर्ट टीम असल्यामुळे ते मला माझे भाऊसाहेब पेटलं पहा. मग आम्ही काय केलं, ड्रायव्हरला सांगितलं गाडी काढा. मग ज्या बाजूला ते वनवा लावतं त्याच्या क्रॉस दिशेने आम्ही बरोबर खालून क्रॉस जात राहिलो. मॅडमला मध्ये वाटेवरती थांबवलं, कारण का अंधारात म्हणलं मॅडम यांच्याबरोबर एक वनमजूर दिला. कीर्ती मॅडमला खाली थांबवलं. स्वरूप मी पुढे गेलो, बाकीचे वनमजुरांनी ते तिकडचा वनवाई थांबवले. स्वरूप वरच्या साईडला गेला, मी त्याच्या बघणी बरोबर खालून गेलो. म्हणलं जर दोघं बरोबर गेलो, आरोपी जर पळाले तर यांना आपल्याला वळसा घालता येणार नाही. म्हणजे 11 ठिकाणी त्यांनी पेटवलं. आम्ही पर IB पर्यंत 11 ठिकाणी साहेब पेटवलं. म्हणजे इथं काडी टाक, पुढे जा, परत काडी टाक. 50-100 मीटर साहेब. मी माझ्या 26 वर्ष मला सर्व्हिसला आता चालू आहे. 26 वर्षात असा पहिला वनवा पाहिला का आरोपी बेधून पेटवत चालले होते. आणि मग आम्ही म्हणलं आता काय, आपण तरी मरायचं नाही तर वनवा तरी करायचा. आम्ही ठरवलं होतं आरोपी पकडायचे. 1.5-2 किलोमीटर आम्ही साहेब पडून परत उठायचं, परत पळायचं. कारण आता म्हणलं हे जर एकदा तेवढ्या याच्यातून बाजूला सटकले तर आपला आरोपी सापडणार नाही. मग स्वरूप वरच्या बाजूने, मी खालच्या बाजूने. स्वरूपला रेंगडे भाऊसाहेबांना पाहिल्यावरती ते आरोपी नळीत पळायचा फायदा घेतला. मी नळीच्या साईडला होतो. मग त्यांच्या पावलाचा आवाज, नळी म्हणजे गळी असं? गळईमध्ये पाचोळा होता, त्यांचा दाब आवाज आला. मी निश्चितच म्हणलं एवढा आवाज येतोय, बिबट्याचा काय एवढा आवाज येत नाही. हे यांना कळून चुकलं होतं का आपला पाठलाग होतोय. मग हे त्या गळीतून पळायला सुरुवात केली. स्वरूपला मी साबरीचा आडोसा घेऊन रिंग मारली, आरोपी गळीतून पळतायत. मग हा आला, दोघांनी आम्ही त्यांचा पाठलाग केला ते रस्त्याला जायला. आणि आम्ही चोर म्हणून तिथं पुढं वाडी आहे बीच्या तिथं ट्रॅक्टर वापरली. चोर म्हणजे लोक येतील मग म्हणलं साहेब आता आपण धावा पळा म्हणलं तर लोक म्हणणारे काय झालंय, चोर आले म्हणायला. मग हे पुढं लोक जमा झाली, हे दबकून जागेवर मग आम्ही रेडी हँड पकडले. जागेवर किती पकडले? जागेवर 2 पकडले सर. दोघांनी मिळून पकडली? हो, 2 जण होते सर. ज्यावेळेस आम्ही, तुमचं रेंगडे ना? काय नाव? स्वरूप रेंगडे, वनरक्षक आलमे. आम्ही वरून आवाज दिला का चोर. तिथे लोक बरीचशी जमा झाली, त्याच्यामुळे त्यांना पळायलाच कुठेही मार्ग राहिला नाही. आणि त्यावेळेस लगेच आम्ही त्यांना पकडलं. किती दोघांनी मिळून किती जण एका म्हणजे ताब्यात घेतलं, त्यांना पकडलं? जागेवर सर त्या दिवशी 2 जण होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं का आमच्याबरोबर हे पण सोबतीला होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण त्यांना ताब्यात घेतलं. मग आहेत का अंधारामध्ये तुम्ही वगैरे? बॅटरी वगैरे होते तुमच्या? आमच्या जवळ बॅटरी होती सर. आणि बॅटरी जर मारली तर आरोपी परत सापडले नसते. आम्ही बॅटरी बंद करून ठेवली होती. बॅटरीचा जर उजेड पडला असता त्यांना वाटलं असतं पाठलाग होतोय, त्यामुळे बॅटरीचा वापर नाही केला सर आम्ही. पडलो आपण काय हो, पण मी 2 वेळा सरकून परत उठून पळायला सुरुवात केली होती. का हे वरच्या बाजून मी म्हणलं मी जर गाळ पडलो तर म्हणलं भाऊसाहेबांना काही आटोक्यात येणार नाही. आणि मी एकटा जरी असलो तरी मला आटोक्यात येणार नाही. मॅडमला म्हणलं तुम्ही पळू नका, लेडीज असल्यामुळं त्यांना मी साईडच्या वाटेवर थांबवलं होतं. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथं बिंदास उभं राहा, आम्ही आहे म्हणलं. पण आज म्हणलं नाही पकडले तर परत कधीच नाही साहेब. तुमचं वय किती सर? माझं 51 वर्ष. बरं, 1.5-2 किलोमीटर पाठलाग केला सर आम्ही. जर नाही पाठलाग केला तर मग हे आरोपी भेटणार नाही साहेब. काय होते, आम्हाला ड्युटी करायला आज वाटते. जिकडे जाऊ तिकडे वनवा लावणार, आम्ही विजवणार, परत येणार.
जनता आम्हाला म्हणते काय वनवा लागतंय भाऊसाहेब, काय तू एवढं रान पेटलं. आणि हाफिजला आम्हाला सांगावं लागतं का वनवा लागला होता, आम्ही विजवायला गेलो. आम्ही खंबीर ठिकाणी विचारच केला होता का आपल्याला आरोपी साहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं. आम्ही साहेबांना बोललो होतो आम्ही साहेब आरोपी पकडणार म्हणून. मग काय म्हटले ते, काय सांगत असतील ना कशामुळं मी त्यांना आपण- पेटवलं? हं? त्यांना आपण चौकशी केली त्यावेळेस ते काही लगेच कबूल झाले नाही. पण नंतर ते म्हणले की आम्ही माणिकडोला चाललो होतो आणि माणिकडोला जाता जाता आम्ही फक्त आमच्या डोक्यामध्ये, आणि त्यांना एवढं पण विचारलं का तुम्हाला कोणी पेटवायला सांगितलं होतं का? ते म्हणले नाही, आम्हाला पटवायला नाही सांगितलं कोणी, आम्ही आमच्या मनानेच पेटवत होतो. आणि म्हणजे जवळजवळ ठिकठिकाणी 11 ते 12 ठिकाणी पेटवलं. त्याच्यामुळे संपूर्ण जंगलच त्याच्यामध्ये त्याची राखरांगोळी झाली. हो ना, बापरे, जंगलच नष्ट झालं. मग काय सांगतात ते, म्हणजे का पेटवलं? म्हणजे मनाने तर पेटवत ते बोलत होते. होते बाकीचे ज्या डोंगर पेटल्यात काळं झाले, आम्हाला वाटलं का आपलं बी काळं करून टाकावं. डोंगर काळा हो, करायचा. डोंगर काळा करायचा आणि तिथून ते पेटून वरातीला जाणार होते म्हणले माणिकडोला, असं त्यांचं नियोजन होतं. डोंगर पेटीत जायचं आणि वरातीला माणिकडोला जायचं. ते बोलले सर आम्हाला रितसरनी सांगितलं. आम्ही पेटवलो, 5 जण होतो, 3 जण पळाले, आम्ही आहे. त्यांनी सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला आरोपी आणायला सोपं झालं. आम्ही गेलो तर ते आरोपी ते म्हणले आम्ही बरोबर होतोच. किती वयाचे आहे हे आरोपी? आता एक 21 वर्षाचं, एक 24 वर्ष, एक 30 वर्ष. 30 वर्षाचे. हो, साहेबांनी बरोबर सगळे आम्ही गेलो वरिष्ठ. त्यांनी पेटवलेला स्पॉट दाखवला, आम्ही कुठं पेटवलं, कोण कुठं पेटवत होतं, त्यांनी सर आमचं कबुली दिली सगळी. अजून कुठं कुठं पेटवलं त्याचा शोध सुरू आहे नाही, तुमचा? तिथलं क्षेत्र जे आमच्या होतं 90-95 हेक्टर, दुसरीकडं. हो, तो शोध चालू आहे सर. म्हणजे हे पहा, अत्यंत जीवावर म्हणजे उदार होऊन सर्व, म्हणजे एक पहा, म्हणजे बाकीची लोक डोंगर म्हणजे फक्त आरोपीचाच फक्त हे करायचा, शोध घ्यायचा असं नाही, तर बाकीची लोक जो डोंगर पेटलाय तो विजत होते. आणि दोघांनी मात्र म्हणजे त्यांना खरंच सलाम आहे. सरांचं वय 51 आहे आणि आपले रेंगडे सर तरुण आहे, जीवावर उदार होऊन त्यांनी ते आरोपी पकडले. आणि असेच कारवाई झाल्यास तर इतर लोक सुद्धा या कृत्य करायला जाणार नाही. आता ही कोर्टामध्ये विषय गेलेला आहे. आपण असं करू, विनंती करतो, चांगला हे करून या लोकांवर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल याचे प्रयत्न वन विभागाने करावेत. आणि इतर देखील कुठं वनवा लागलाय त्याची देखील माहिती घेऊन त्यांच्यावर देखील अशीच कारवाई करावी. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.